नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत विरोधकांचा सुपडा साप। मारुती जाधव यांनी 37 पैकी 36 मते घेत रचला नवा इतिहास। नांदेड जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत मुदखेड तालुक्यानं एक नवा राजकीय इतिहास रचला आहे। भाजपाचे मारुती जाधव यांनी विरोधकांचे अस्तित्व पार पुसून टाकत तब्बल 37 पैकी 36 मते मिळवून एकतर्फी विजय नोंदवला आहे। या निवडणुकीत भाजपाची मारुती जाधव आणि काँग्रेसची मारुती व्यवहारे यांच्यात लढत मानली जात होती। मात्र मतपेटी उघडताच काँग्रेसचा अंदाज साफ फेल ठरला। प्रतिस्पर्धी उमेदवाराला अवघ्या एका मतावर समाधान मानावे लागले। निवडणुकीत आपलं यश आलेलं आहे। त्या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया पाहिजे? मी सर्वप्रथम की मला माननीय श्री महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेबांनी जे माझ्यावर भरोसा दाखविला व तसेच आमचे आमदार भोकर विधानसभा लोकप्रिय आमदार श्रीजाताई चव्हाण तसेच माजी आमदार अमिताभाई चव्हाण यांनी माझ्यावर विश्वास दाखविला आणि मला जी उमेदवारी दिली, खऱ्या अर्थाने त्याचा आज मी मतदाराने सुद्धा माझ्यावर जे भरोसा दाखविला, आज हे फार मोठा माझ्याकरता विजय आहे। कारण 37 पैकी 36 मतदान घेणं हे मुदखेडमध्ये पहिली वेळेसच झालेलं आहे। सर्वप्रथम मी मतदाराचे सुद्धा आभार व्यक्त करतो आणि साहेबाचं आणि पूर्ण मुदखेड तालुक्याची जे टीम वर्क आहे, हे सर्व यश हे मुदखेड तालुक्याच्या टीमचं आहे आणि सर्व मतदाराचं आहे। मी एक कार्यकर्ता म्हणून जे साहेबांना मला संधी दिली, मी या संधीचं नक्कीच या येत्या काळामध्ये सोनं केल्याशिवाय राहणार नाही आणि सर्वप्रथम मतदाराचे सुद्धा खूप खूप आभार व्यक्त करतो। तसेच माझे मित्र मंडळीने सुद्धा जे मतदार नाही त्याने सुद्धा माझ्याकरता खूप मेहनत घेतली, यांचं सुद्धा मी आभार व्यक्त करतो। या ठिकाणी एवढंच।